नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहतोय अमृतसरी पनीर भुर्जी। ही भुर्जी ब्रेड, कांदा आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व केली जाते। परंतु या भुर्जीला खरी चव येते ना ती घरी केलेल्या पनीरमुळेच। म्हणून आज आपण पनीर सुद्धा घरीच तयार केले। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। करायला अतिशय सोपी, स्वादिष्ट, अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी अमृतसरी पनीर भुर्जी। हे पहा, पनीर भुर्जी करण्यासाठी आपण पनीर घरीच तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 लिटर दूध खळखळून उकळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध वापरू शकता। जोपर्यंत एका बाजूला दूध उकळतंय तोपर्यंत हे पहा, दूध फोडण्यासाठी आपल्याला एक सिरप तयार करायचं आहे। त्यासाठी एका वाटीमध्ये 1 टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर आणि 2 टेबलस्पून साधं पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, तोपर्यंत इथे दुधाला खळखळून उकळी आली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध आपल्याला 5 मिनिटं कोमट करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं दूध कोमट झाल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीनं थोडं व्हिनेगरयुक्त मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने ढवळत राहायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला सिरप एकदम घालायचं नाही आहे, तर हळूहळू घालायचं आहे। पाहताय ना तुम्ही, आपलं दूध कसं फुटायला सुरुवात झाली आहे, फाटायला सुरुवात झाली आहे। जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तरी काहीच हरकत नाही। अर्ध्या लिंबाचा रस आणि त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि त्या मिश्रणानं दूध फोडायचं। हे पहा, आपलं दूध फाटलंय, पाणी वेगळं आणि पनीर वेगळं झालेलं आहे। आता एक पातेलं घ्यायचं आणि त्या पातेल्यावर एक गाळणी ठेवायची आहे। त्यावर स्वच्छ सुती पांढरं कापड अंथरायचं आहे आणि त्यावर हे फोडलेलं दूध आपण ओतायचं आहे। आता या कापडावर ओतलेल्या पनीरची आपल्याला पुरचुंडी तयार करायची आहे आणि ती या थंड पाण्यामध्ये आपल्याला डीप करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। दूध फोडण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे या पनीरला आंबटपणा आला आहे। त्यामुळे हा आंबटपणा घालवण्यासाठी आणि पनीर पटकन थंड होण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये 10-12 आईस क्यूब म्हणजे बर्फाचे खडे घालायचे आणि हे पनीर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला थंडगार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे। जर आपण हे गरम पनीर थंड करण्यासाठी ठेवलं ना तर त्याला खूप वेळ लागेल आणि मग आपलं पनीर आंबट होईल। म्हणून ते पटकन थंड होण्यासाठी आपण बर्फाच्या पाण्याचा वापर करतोय। हे पहा, आता अशा पद्धतीने आपल्याला दाबून ह्या पनीरमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे जवळपास 90% तरी पाणी यातलं निघायला हवं। आता हे पाणी गाळून काढलेलं पनीर आपण त्याच गाळणीमध्ये ठेवायचं। त्याच्यावर एखादी खलबत्त्यासारखी जड वस्तू ठेवायची। जवळजवळ कमीत कमी 2 तास तरी ही जड वस्तू आपल्याला या पनीरवर अशीच ठेवायची, म्हणजे त्यातील सर्व पाणी खाली पातेल्यामध्ये निथळून जाईल। हे पहा, 2 तासानंतर आपण आता हे कापडामधून पनीर वेगळं करतोय। पाहताय ना तुम्ही, पनीरचा कसा घट्ट प्लेन असा पांढरा शुभ्र गोळा तयार झालाय। आता हे पनीर आपल्याला हाताच्या सहाय्यानं असं कुस्करून घ्यायचं आणि एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे, कारण आपल्याला याची भुर्जी करायची आहे। जर तुम्हाला याचे चौकोनी क्यूब्स तयार करायचे असेल तर एका चौकोनी डब्यामध्ये हे पनीर सेट करून घ्यायचं आणि त्याच्या वड्या करून घ्यायच्या, किंवा मार्केटमध्ये पनीर तयार करण्यासाठी एक चाळणी वजा भांडं मिळतं, डबा मिळतो, तो आणला तरी चालेल। कुस्करून झालेलं हे पनीर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। 1 लिटर दुधापासून जवळपास 250 ते 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकं पनीर तयार होतं। चला तर आता आपण लगेच या फ्रेश पनीरपासून पनीर भुर्जी तयार करायला घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून बटर घालायचे। बटर वितळलं की त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे। केव्हाही गरम कढईमध्ये बटर घालण्या अगोदर थोडंसं तेल घालायचं, म्हणजे बटर करपत नाही। हे पहा, आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे। आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो घालायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर 1 मिनिट असंच परतत राहायचं आहे। 1 मिनिट परतून झाल्यानंतर हे पहा, याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याला 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची, त्यामुळे आपला टोमॅटो शिजेल। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। हे पहा, आपला टोमॅटो अगदी मऊ पडला आहे। आता 2 ते 3 मिनिट आपल्याला हे कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण एकसारखं मध्यम आचेवर परतत राहायचं आहे। 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर हे पहा, यामध्ये आपल्याला 1 टीस्पून डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ घातल्यामुळे आपली भुर्जी मिळून येते, म्हणजे पाणी एकीकडे आणि पनीर एकीकडे असं होत नाही। यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स होईपर्यंत म्हणजे 1-2 मिनिटं मंद आचेवर एकसारखे परतत राहायचे। मी इथे अर्धा टीस्पून गरम मसाल्याचा वापर केला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पनीर मसाला किंवा किचन किंग मसाला देखील वापरू शकता। हे पहा, आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर फक्त 2च मिनिटं दरदरून एक वाफ काढायची आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, मसाल्यामध्ये सर्व पाणी अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे।
आता आपण घरी तयार केलेलं 1 वाटी पनीर यामध्ये घालायचं आहे आणि मंद आचेवर या मसाल्यामध्ये हे पनीर आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं पनीर या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव झाले, मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आणखीन एकदा आपण अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो, 1 वाटी पनीर आणि 2दा अर्धी वाटी गरम पाणी म्हणजे 1 वाटी पाणी वापरले. पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला हे 1 इंच आल्याच्या तुकड्याचे पातळ उभे चिरलेले काप, 2 तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि अर्धा टीस्पून कसुरी मेथी अशा पद्धतीनं हातावर चोळून घालायची आहे. 2 चिमूट काळी मिरी पावडर आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर देखील यावर घालायची आहे. आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे. एक वेळ काळी मिरी पावडर नसेल तरी चालेल, परंतु कसुरी मेथी पावडरनं या भुर्जीला अगदी वेगळी आणि छान हॉटेलसारखी चव येते. आपली चटपटीत चमचमीत स्वादिष्ट पनीर भुर्जी तयार झाली आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांनी झाकण काढून आपल्याला ही भुर्जी एका सर्विंग बोलमध्ये सर्व करायची आहे. या भुर्जीला अमृतसरी भुर्जी असं म्हणतात आणि ही भुर्जी शक्यतो ब्रेडबरोबर खाल्ली जाते, म्हणून आपण ती ब्रेड आणि कांद्याबरोबर सर्व करणार आहोत. याबरोबर कोथिंबीर आणि तिखट हिरवी मिरची यांची चटणी देखील सर्व केली जाते, परंतु आज आपण ती केली नाही आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही करू शकता. आणि आज आपण इथे घरीच फ्रेश पनीर तयार केलं आहे. तुम्हाला जर विकतचं पनीर वापरायचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अमृतसरी पनीर भुर्जी करून पहा. मग कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.